मटर पनीर पुलावची एकदम जबरदस्त अशी कुकरमध्ये रेसिपी चला आपण बनवूया. तर मटर पुलावसाठी सर्वप्रथम आपण कुकरमध्ये तेल टाकून घेऊया. तर इथे मी टाकलेलं आहे 1.5 चमचे तेल. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया कांदा. तर एक मध्यम साईजचा कांदा ज्याला मी स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहे, ते कांदे आपण यामध्ये टाकून घेऊया. 2 तमालपत्र, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे आणि मस्त असं मिक्स करून घेऊया. तर चला कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये भाज्या टाकणार आहोत. तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे ज्याला तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे आणि अर्धा कप मटर मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर चला मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं आपण इथे परतून घेऊया. 2 मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत मसाले. तर त्या अगोदर पहिले आपण यामध्ये टाकूया आलं लसणाची पेस्ट 1 टीस्पून आणि त्यानंतर आपण दुसरीकडे शिमला मिरची आणि हिरवी मिरची कापून घेऊया. तर इथे मी टाकलेली आहे अर्धी शिमला मिरची आणि 2 हिरवी मिरची मधून चिरलेली. आणि मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर आणि त्याबरोबर टाकूया अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार. मस्त असं मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया. त्या तिथपर्यंत आपण इथे कापून घेणार आहोत टोमॅटो 1 आणि ते टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि इथे पनीर घेतलेलं आहे मी. तर हे 100 ग्राम पनीर मी कट करून घेणार आहे. ते आपण यामध्ये टाकून घेऊया क्यूब्समध्ये कट केलेले. मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता आपण राईस आणि पाणी 1 इंच पाणी मी घेतलेलं होतं राईसवरती, म्हणजे एकदम बरोबर पाणी होईल ते टाकून घेऊया. आणि इथे मी 1.5 ग्लास घेतलेले होते राईस आणि ते टाकून घेतलेलं आहे. त्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि वरून टाकूया थोडीशी तूप आणि त्यानंतर मिक्स करून घेऊया. मस्त असं मिक्स केल्यानंतर मीठ आपण इथे चाखून घेऊया. मीठ थोडंसं कमी होतं राईसच्या हिशोबाने, तर मीठ टाकून मी घेतलेलं आहे. परत मिक्स करून घेऊया आणि ही जी मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण जे आहे ते आपण इथे लावून घेऊया आणि हाय फ्लेमवर घेऊया. 2 प्रेशर आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि मस्त असं हे बघा वाफ सगळी निघून घेतलेली आहे आणि हे आपला जबरदस्त मटर पनीर पुलाव झालेला आहे रेडी. खाण्यामध्ये खूप चविष्ट आणि बनवण्यामध्ये खूप सोपा. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही मटर पनीर पुलावची रेसिपी. आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण अशीच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. तर बनवण्यामध्ये एकदम सोपी आणि खाण्यामध्ये जबरदस्त पनीर पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर फीडबॅक द्या आणि शेअर सुद्धा करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. आणि कुकरमध्ये बघा मस्त असा झटपट आपला हा मटर पनीर पुलाव झालेला आहे रेडी. आणि खाण्यामध्ये एकदम 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 जबरदस्त अशी ही मटर पनीर पुलावची रेसिपी आहे आणि एकदम सोपी आहे. त्याबरोबर टोमॅटोची चटणी आणि पुलाव. थँक्स फॉर वॉचिंग.